4-5 आठवड्यांनी आम्ही सगळेच एकत्र मिळून ह्या भागाचा विकास म्हणून सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळी टीम म्हणून इथे सेवेसाठी एकत्र येतो आणि ह्या भागाचा विकास होऊन वारच्यामध्ये जसा लोड कमी झाला तसा आता वडगावचा लोड कमी करून मागच्या 8 दिवसापूर्वी कात्रजला आपण सगळे भेटलो होतो. कात्रज चौकाचा कामाचा पण आढावा आपण ह्या भागामध्ये प्रचंड तास 2 तास लोकांना ट्रॅफिकला थांबावं लागतं आणि हे अतिशय अयोग्य आहे आणि संत गतीने म्हणजे काही खरं तर निधी आलेला आहे, कामाला उशीर व्हायची काही गरजच नाही. त्याच्यामुळे प्रशासनाला सातत्याने फॉलोअप करून हा रस्ता 1 जून पर्यंत पूर्ण व्हावा, म्हणजे हा वडगावचा लोड सगळा कमी होईल असा आमचा सगळ्यांचा एकत्रितपणे प्रयत्न आहे. ताई, बारामतीला सांगता सभा होतीये, तुम्ही जाणार आहात असं कळतंय. दादांनंतर पहिली पोटनिवडणूक आहे. वहिनींचा प्रचार स्वतः रोहित पवारांनी देखील केला होता. काकूच्या प्रचाराला विचारलं, तुम्ही जाणार आहात? मला काल फोन आला होता की कुटुंब म्हणून प्रचाराला या आणि बहिणींचा ना आणि कुणाचा, कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता की वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं आणि पहिली भूमिका आम्ही मांडली. त्यानंतर काँग्रेस आणि उद्धवजींचेही मी जाहीर आभार मानते की त्यांनीही सहकार्याचीच भूमिका दिली आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने, कारण का मला काल फोन जेव्हा आमंत्रणाचा आला की नक्की या, तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्र पक्ष आहेत. त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले, दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा मी देईनच, कारण का आम्ही सगळ्यांनीच त्यांना सहकार्याची भूमिका, हे इलेक्शन बिनविरोध व्हावं ही काँग्रेसचीही भूमिका आहे, ही उद्धवजींचीही भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचीही आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की ही इलेक्शन बिनविरोध व्हावी आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की मतदान होणारच नाही. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की बिनविरोध होईल, तेव्हा मतदानाची वेळ येईल असं आम्हाला कधीच वाटलं नाही. पवारसाहेब रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आता आहेत, त्यांच्या काही टेस्ट चालल्या आहेत, त्यामुळे त्याच्यानंतरच क्लॅरिटी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुम्हाला बाहेर काढलं किंवा पक्ष फोडला हे सगळं आधी आपण पाहिलेलं आहे. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारासाठी तुम्ही आज प्रचारामध्ये जाते, म्हणजे तुमचं जे आधीचं वैर होतं किंवा जो काही वाद होता तो आता मिटलेला आहे का या निमित्तानं? एकतर माझे कुणाशीच, म्हणजे मी हे भारतीय जनता पक्षाबद्दलही बोलते की माझे मतभेद आहेत, कालही होते, आजही आणि उद्याही राहतील, पण माझे मनभेद कुणाशीच नाही. काही गोष्टी जबाबदारी म्हणून आयुष्यात करायच्या असतात. आज महाविकास आघाडी बिनविरोध पाठिंबा आम्ही बहिणींना महाविकास आघाडी म्हणून आम्ही दिलेला आहे, तो दादाला श्रद्धांजली म्हणून दिला. ते तुम्हाला विसरून चालणार नाही. माझा भाऊ गेलाय आणि दादाचा, म्हणजे मला दादाच्या केसमध्ये बाय इलेक्शन येईल असं, म्हणजे कुणाच्याच बाबतीत, हा माझा भाऊ किंवा माझा दादा म्हणून नाही, पण कुणाच्याच आयुष्यात बाय इलेक्शन येऊ नये. पण त्यातून दादाचं हे दुर्दैवी, दादाचं वय काय होतं 66, हे काय वय आहे? म्हणजे हसत खेळत तुम्ही सगळ्यांनी दादाला, दादाचा उत्साह, दादाची एनर्जी सगळी आपण सगळ्यांनीच इतके वर्ष एकत्रपणे पाहिलेली आहे आणि ज्या पद्धतीने, म्हणजे आजही अंगावर काटायचो. सकाळी तो 8:30 वाजता 8:40-50ला काय तो फोन आला होता विमान पडलं म्हणून, तो दिवस आणि आजचा दिवस. अनेक वेळा असं वाटतं की दादा खरंच गेलाय का, म्हणजे मला विचाराल तर ते न पाहिल्यामुळे कधी कधी असं वाटतं की दादा खरंच गेलाय का नाही अशी एक भावना मनात येते. मला एक क्लोजर ज्याला म्हणतो तो क्लोजरच आला नाही. म्हणजे तो शेवटचा एक फोन, त्याच्याशी त्याची ती भेट, त्या गोष्टी मनात राहतात आणि विमान पडलं कसं, दादा केला कसं, एक स्प्लिट सेकंड मध्ये सगळंच संपलं. ही बारामतीची एक राजकीय परंपरा आहे, मात्र ते सांगता सभा दुसऱ्या मैदानावर होती आहे. दादा गेल्यानंतर 2 राष्ट्रवादीत फुटबॉलनंतर 2 वेगवेगळ्या सभा झालेल्या आहेत. नवीन काही राजकीय ध्येय अजेंडा नेतृत्व तयार करण्यासाठी ही विजय सभाच्या ठिकाणी सांगता सभा घेतली जाते. तुम्हाला सांगू, मला या प्रश्नाची कुठलीच उत्तरं माझ्याकडे नाही.
त्याचं कारण आमची सभा नेहमी त्या एका जुन्या ठिकाणी असं खाली बसून एक असायची. म्हणजे मला जेव्हापासून आठवत आहे तिथे एक छोटंसं स्टेज, घरगुती तो कार्यक्रम, बाबा सगळ्या म्हणजे सगळं इलेक्शन संपून यायचे एक सभेला, एक भाषण करायला, बाकी प्रचार सगळे कार्यकर्ते प्रेमाने आणि उत्साहाने करायचे. तशीच परंपरा ती दादानी ठेवली. दादा आणि साहेब दोघंही फॉर्म भरणार आणि फक्त शेवटच्या सभेला येणार, बाकी कधीच कोणी आलेलं नाही आणि असेच ते राहिलेलं आहे नेहमी. त्यामुळे आमच्यासाठी एक इमोशनल गोष्ट आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. ती काय फक्त एक काहीतरी म्हणजे एक सिस्टम यंत्रणा वगैरे काही नाही हो. एक कौटुंबिक आम्ही इतक्या वर्षाची प्रेमाची विश्वासाची नाती आहेत. त्याच्यात कधी काय कमी जास्त झालं असेल तरी एखादा इथे तिथे गेला असेल, त्याच्यात पण आमच्या मनात आमच्या नात्यात कधी अंतर आलेलं नाही. ते कालही आलेलं नाही, आजही नाही आणि इथून पुढेही कधी आम्ही येऊ देणार नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण देते, कित्येक वर्ष राहुल कुल, आता राहुल कुलांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आणि उद्याही आमच्याकडून जपले जातील आणि त्यांच्याकडूनही जपले जातात. त्यामुळे आमची वैयक्तिक संबंध आम्ही आमच्या राजकारणात कधीच येऊ दिले नाहीत. आणि जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा आम्ही कधीही या मतदारसंघात, मी स्वतः 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, कधीही आम्ही पक्ष येऊ दिलेला नाही. इलेक्शनमध्ये टोकाची भूमिका एकामेकाच्या विरोधात जोरात लढू, पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही सगळे आमच्या भागाचा विकास आणि लोकांची सेवा एवढंच करून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो.